अरे शेठ, माका काय विचारतास? त्या पैशांबद्दल तुम्ही आता विचारला तेव्हा माका कळला. माका काय माहित किती होते, खय ठेवले होते ते. कारण ह्यात तुमका आणि दादा कोतांकाच माहित होता. त्यांका सोडून माका कित्याक विचारतास? तुमका माझ्या ढकलूचा काय, त्यापेक्षा दादा कोतांकाच विचारा काय ता. ह्या बारा तुमचा आधी चुका तुम्ही करायचा आणि मग त्याचा खापर आमच्यावर फोडायचा. नंदू, उगाच पराचो कावळो करू नकोस. तुका फक्त विचारला, तू चोरी केलीस असं म्हटला काय? काय भरोसा? आता तुमका मी गावलंय, दुसरा कोण असता तर? ता काय नाही, पोलिसांका बोलवा आणि घ्या झडती. हा, पण सरसकट सगळ्यांची धरती घ्यायची, फक्त माझ्या एकट्याची नाही. अरे बाबा नंदू, आधी शोधूया ना. आधीच पोलीस कशा गोयत? आधी आपण शोधूया. शांभव, पोलिसांका बोलवा. प्रश्न 50,000 नाही हा, प्रश्न चोरी झाल्याचा हा. इतके दिवस गोदामातले काजू गायब होत होते, त्याचा अजून छडा लागलेला नाही हा. त्यातून आता ही चोरी. शांभव, माझा ऐका, याचा काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ. पोलिसांका बोलूया. शांभव, मी पोलिसांका बोलवून घेते. दादा दादा, शांभाऊ, जे काय असेल ना ते होऊन जाऊ दे. नाही पण असं झालाच कसा? असा होणं चांगला नाही. आई आई तू शांत हो. हे बघ, काही होणार नाहीये. हा, काही होणार नाही. मावशी, हे बघ, तो धागा ना मजबूत नसेल म्हणून तसं झालं असेल. तू तू प्लीज काळजी नको ना करू. काळजी कशी नको करू ओवी, तू यापूर्वी असा कधीच घडला नव्हता. अरे 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 अरे, दुसऱ्यांचा वाईट केला ना की असाच होता. कळलं काय मंजू? हा? देव ना सगळं बघत असता. हा, काय आहे ना, सगळा इकडेच करायचा आणि सगळा इकडेच भोगायचा. आली ताई, तू निदान 4 लोकांमध्ये तरी नका बोलू ना असं काही. लोक चांगलं नाही बोलत आहेत आपल्याबद्दल. नका करू हे सगळं, नका बोलू उगाच. बोलणार मी बोलणार ना. माका कोणाची भीती नाही हा. आणि मी बोलले नाही ना तरी तर होणारच. दिसला ना जा काय झाला ता. आमच्याशी स्वार्थीपणा करणाऱ्यांका ना देवानेच ताकीद दिली की बाबा आता ना स्वार्थीपणा बस झाला. हय घेऊन जायची आई संपत्ती. अरे वा चारू, मला फक्त उमाच्या पूजेचा फियास्को व्हायला हवा होता, पण लालीने सुरू केलेला हा वाद बोनस आहे म्हणायचा. आई हे बघ, लालियात त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. हे बघ, मी ना दुसरा गुंडा आणलाय. तू एक काम कर, तू त्याने कर. हा, बरोबर बोलतस निशी. अगो, हिच्या तोंडात कोण आवर घालू शकत नाही. आणि हिच्यामुळे आपला तोंड किती खराब करून घ्यायचा. तुम्ही किती काय पण बोललात ना तरी मी चुकीचा नाही ठरता. कसा उमा समजला? अगो, तो सूद गुंडो अखंड नसत, नाहीतर तो धागो पक्को नसतलो. त्यात अपशकून वगैरे काय नसता, समजला? आणि हो बघ, माझ्याकडे एक अधिक सूद गुंडो हा, तो तू घे. आणि या वडाक सूद गुंड आहे. आणि याक लक्षात ठेव, सगळे पुन्हा पहिल्यापासून 7 फेरे मार. अजिबात काळजी करू नकोस. योगे अगो, तू आणि दादान इतक्या लोकांचा भरा केल्यास, इतक्या लोकांचे संसार तुम्ही सावरले असास, काय वाईट होचा नाही. बोला शामराव, आता काय करायचं? तुम्ही जडती घ्यायला बोलावलो, आम्ही आलो. आणि हे पैसे दादा कोतांच्या घरीच सापडले. आता तुम्ही जे म्हणाल ते करू आम्ही. हे बघा साहेब, मला यात कुठचीच तक्रार करूची नाही. वा रे वा,
ह्या बघा काय ता तुमच्या माणसाकडे सापडलं म्हणून केस रपातापा करूची आहे का माका सांगा ह्यो भेदभाव किती आहेत कोतांकडे पैसे सापडले म्हणून ह्यात जर आमच्यापैकी कोणाकडे सापडले असते तर आमका किती वर्षासाठी जेलमध्ये टाकला असतात पोलीस केस करायची नसेल तर नका करू पण पंचांका बोलवा आणि न्याय निवाडो करा हे बघ नंदू मी तुका सांगता भाऊ शांत हो. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या पोलिसांच्या ताब्यात द्या नाही तर पंचांना बोलवा पण मी सांगतोय हे पैसे कुठून आले मला खरंच माहित नाही माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे हो दादा चुकान काहीतरी भरत असताना हे पुणका तुमच्याकडे इला असाल या सगळ्यात तुम्ही किती स्वतः गोवतात तुम्ही कशा एवढा मोठा बालन स्वतःवर घेतास तरीही श्यामभाऊ तुम्ही पंचांना बोलवा आणि मी निर्दोष आहे हे माझा देव सिद्ध करेल नाही हो वहिनी लालिताई मनाने खूप चांगल्या आहेत इतकी वर्षा मिसळूनच राहुले आमच्यासोबत आताच काय तो गैरसमज झालो त्याका कोण काय करणार अगे अगे उमाताई तुझ्या घराकडे चोरीचे पैसे सापडले आहेत चोरीचे पैसे आता आणि पंचांना बोलवलंय दादा खोतांवर चोरीचा आळ घेतलाय पोलीस इले चला घराकडे लवकर हे हे असं काही चुकीचं करणार नाहीत सर्वेश्वरा यांच्यावर इलेला या बालन दूर कर जोपर्यंत त्या दूर होत नाही ना पाण्याचा एक घोट सुद्धा घ्यायचा नाही चल घराकडे कसा नाही होऊ शकत हा वेळ माणसाक ना काय करू भाग पाडू शकता काय सांगता येत नाही ना हा? आत्या अगं स्वतःच्या भावाबद्दल काय बोलतेस तू हे पण याच भावान पंचायती समोर बहिणीक उभा केला ना ते त्यांनी केलं नाहीये ते आधीच सिद्ध झालं होतं लाली आत्या हो ना मग आज पण काय तर सिद्ध होईल हा? त्या बघा माझ्या नवऱ्याक असं न्याय निवाड्यासाठी उभा करणं माका मान्य नाही हा. थांबा उमा जा काय झाला तर सगळ्यांसमोर इला अधिक चांगला म्हणजे कोणाचा किंतु परंतु राहणार नाही हे बघा दादा उमा वहिनीचा काय चुकता असं आमका वाटत नाही ह्यो काहीतरी गैरसमजुतीचा प्रकार असा दादानू तुम्ही चोरी केली हे साक्षात देव खाली येऊन जरी बोललो ना तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही हो ह्याच दादांका मी ह्याच सांगतोय पण दादा ऐकतच नाही आहेत आम्हाला असं वाटतंय की कोणीतरी मुद्दामून दादांना फसवायचा प्रयत्न केलेला असू शकतो म्हणून या गोष्टीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही
खऱ्याची दुनियाच रवली नाही या. अरे दादा खोतांकडे पैसे सापडले. त्यांनी पैसे चोरून पण पोलिसांनी काय केला नाही, कारण त्यांच्या माणसाने त्यांना पाठीशी घातला नाही. पण आमच्यासाठी दादा खोत चोरच चोर. बंधू, हे सगळं होत असताना नेमके आपणच नव्हतो. ओ भाऊजी, सगळ्या गावात समजला, पण आपल्याकडे कसा समजला नाही? पण एक बरं झालं हे प्रकरण मिटलं. हा मिटणारच होता हो, पण त्या नंदूची एवढी हिंमत, हा? काय समजता का स्वतः? जगभरातली व्यसनं करता पोरा बाळंका रस्त्यावर टाकल्यान त्याने, आणि दादावर चोरीचा आळ घेता. हा? बाकीची लोक काय नुसती बघत उभी रवली होती? 4 मुस्काटात काढायला पाहिजे होतं त्याच्या. नाही भाऊजी, दादाने त्याला माफ केलं, पण मी त्याला सोडूच नाही. आताच बघतोय. बंधू बंधू, तुलाच रागाच्या भरात काही करू नकोस. भाऊजी, मग काय शांत बसून राहायचा? बंधू, त्या नंदूला मारून धमकावून काय होणार आहे? हो भाऊजी, त्याने आपल्या दादावर चोरीचा आळ घेतल्या ना. हो बरोबर आहे तुझं, पण दादांवर ही वेळ नंदूमुळे नाही, आपल्यामुळे आली. आपण त्यांना त्यांच्याच घरात स्वार्थी ठरवलं, म्हणून त्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि दुसऱ्याच्या दारात नोकरी करावी लागली. बंधू, अरे दादांचे खरे गुन्हेगार आपण आहोत, तो नंदू नाही. उगाच दुसऱ्यांना नावं ठेवून काहीही होणार नाहीये. खरा तुमचा भाऊजी, दादाचे खरे गुन्हेगार ना आपणच आहोत. त्या बिचाऱ्या नंदूला निदान त्याची चूक तरी कळली हो, म्हणून त्याने दादाचे पाय धरून माफी मागितली. अजूनही काही लोक असत ज्यांना त्यांची चूक कळत नाही. ए बंधू, तू ना उगाच माका टोमणे मारू नकोस. हा, दादा घरातून बाहेर मी जाऊ सांगितलं नव्हता. मी फक्त माझो हिस्सो मागितलाय होताय. ते का कोणी सांगितलं होता शहाणपणा करू? काय नाही, त्या दोघांका ना मोठेपणा मिरवूची हौसा ना, म्हणून दादा घरातून बाहेर गेला. ती दोघं घरातून बाहेर गेली आणि गावातली लोक माकाच गुन्हेगार मानतात. जिकडे जावा ना तिकडे माझा अपमान होता, माझी काही एक चूक नसताना. ती दोघं घरातून बाहेर गेली, पण खरो वनवास तर मी भोगताय हाय. त्या दोघांचा काय मोठेपणा मिरवत त्या मांगरात पण राजवाड्यात राहुल्यासारखा आनंदात राहतात. नाही आई, हे जग खऱ्याचंच आहे. इथे खोटेपणाला ना अजिबात जागा नाहीये. बघा ना, म्हणून आजही खऱ्याचाच विजय झाला. दादा निर्दोष आहेत हे सिद्ध झालं, आणि दादांवर खोटा आळ टाकणाऱ्या त्या माणसाला सगळ्या गावासमोर दादांची माफी मागावी लागली. शी इज राईट मॉम. मॉम, प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, संस्कार या गोष्टींची इम्पॉर्टन्स मला इथे आल्यावर जास्त समजली. आणि बघ ना, एवढं सगळं झाल्यावर सुद्धा दादाने त्या माणसाला अजून एक चान्स दिला. ही इज ग्रेट. हळूहळू ते माझे आयडल होत चाललेत. आणि त्यांचे संस्कार असलेली मुलगी ऑलरेडी माझी लाईफ पार्टनर. हाऊ लकी एम आय.
स्वतःला लकी समजतोस ना? मग तिने तुझ्यासाठी वडाची पूजा केली, तुझ्यासाठी उपवास केला. तू पण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं ना? बिचारी, सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाहीये. तू तिला भरव आणि तिचा उपवास सोडू दे तिला. राईट मॉम. ॲक्च्युली हिने माझ्यासाठी फास्ट केलं या विचारानेच मी खूप एक्सायटेड होतो. मला खूप बरं वाटलं. पण ग्रेट आहे सांग. आणि कसं जमतं तुम्हा मुलींना हे? सर माझ्यापेक्षा तर ओवी ग्रेट आहे. तिने श्रीनूसाठी कडक उपवास केलाय. सर माझा उपवास मी तुमच्या हाताने सोडेन सुद्धा. पण श्रीनू तर इथे नाहीये. मग ओवी तिचा उपवास कसा सोडेल? तुझा ओ गॉड, तू पण उपवास धरलास? म्हणजे मला सुद्धा तूच हवीस पुढचे सगळे जन्म. मी आधीच बुकिंग करून ठेवतोय. तू ना तुझ्या दादांचा भाचा शोभतोस. त्यांनी पण मावशीसाठी उपवास धरला. काय बघ, त्या दोघांना जशी ही वटपौर्णिमा लाभली तशीच आपल्याला सुद्धा लाभणार. आणि पुढचे सगळे जन्म फक्त तूच माझी बायको असणार. तुझ्यामुळे लाली आत्याने त्या बिचारा उमा आत्याला आणि दादांना घराबाहेर काढलं. पण तू श्रीनूचा पिछा सोडतच नाहीयेस. दुसरी कोणी असती ना तुझ्या जागी, तिने तिचं तोंड कधीच काळं केलं असतं. पण तू याला जळू सारखी चिकटलेलीच आहेस. तोंड काळं करायला कोण कोणाला सांगतंय बघा. चारू, मी तुला 1000 वेळा सांगितलंय माझं ओवीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये. तरी तू अजून इथेच आहेस ठाण मांडून. काहीच कसं वाटत नाही ग तुला? तू काय म्हणालीस? ओवीमुळे दादा मामा आणि उमय हे घर सोडून गेले. तसं जर का असतं तर ओवी आज त्यांच्या सोबत असती का? एक गोष्ट लक्षात ठेवा चारू, मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. श्रीनिवास प्लीज, मावशीने काय सांगितलं माहितीये ना? ह्याचं नाही बोलायचं. वास्तुदेव तथास्तु म्हणते. तुम्ही अजूनही ती नोकरी करणार असास? काय झालं उमा? नाही म्हणजे असो प्रश्न तुमच्या मनात काय येईल? काल जा काय घडला त्यानंतर म्हणजे माका असं वाटलं की तुम्ही काय उमा, म्हणजे श्याम्याची वैयक्तिक माझ्याबद्दल काही तक्रारच नव्हता. तुम्ही बघितलं शेवटपर्यंत तो माझ्या बाजूनेच होता. आता राहिला प्रश्न नंदूचा. त्याचा माझा काय वैयक्तिक वैर नाही. हा आता तो चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यावर चाप बसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून त्याने माझ्यावरती चोरीचा आळ घालण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याला त्याची चूक कळली ना. तो आपल्या बायका पोरांकडे परत गेला. त्याचा संसार सुखाने सुरू झाला. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि उमा, ज्याचं शेवट गोड तर सगळ्याच गोड. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आज ही नोकरी सोड दुसरी नोकरी बघूक लागेल
त्या नोकरीमध्ये काही अडचण आला तर ती सोडूक लागत. असं किती दिवस करणार आणि कुठे कुठे प्रयत्न करणार. त्यापेक्षा जा हा का चांगला समजून करायचा. आपण चुकीचा वागत नाही ना, मग आपला कधीच वाईट होणार नाही. ठीक आहे. डुग्गू डुग्गू, अरे मंजू आत्या तुला बोलवते. डुग्गू लवकर बाहेर ये. डुग्गू डुग्गू बाहेर ये लवकर. डुग्ग्या कुठे गेलास? डुग्गू, आहो आहो ऐका ना, डुग्गू घरात कुठेच नाहीये. मला भीती वाटायला लागली आता. असा तिकडेच काहीतरी. नाहीये घरात, सगळीकडे शोधलं त्याला कुठेच नाहीये तो. कुठे गेला असेल माझा मुलगा? मंजू वहिनी कशाला टेन्शन घेताय? नीट शोधलात का तुम्ही त्याला घरात? असेल इकडे कुठेतरी. नाहीये कुठेच तो. मगाशी तो फोनवर खेळत होता म्हणून मी त्याला ओरडले. अरे देवा, अहो म्हणून हा घरातून निघून तर गेला नसेल ना? अगं मंजू वहिनी काय नको ते प्रश्न डोक्यात आणताय हो. तर असं काय करतस तू मंजू? सगळं हायसरच असत ना, मग तो काय जाणारा? इथे कुठेतरी खेळत असणार बघ. मंजू मामी तू शांत हो आधी प्लीज. बघ माझा मोबाईल आहे ना त्याच्याकडे, मग आपण माझ्या मोबाईलवर फोन करू. तो सापडेल लगेच. हा हा मीच फोन करतोय. हा अरे देवा, डुग्गूकडे ह्याचा फोन आहे. आता जर हा फोन श्रीनूच्या हातात सापडला ना, मग काय खरं नाही. लागला फोन? हा काय झालं बोला ना. बंद येता फोन. काय बंद आहे? नाही तो मला वाटतं ना तो उमा वहिनींकडे काहीतरी खायला गेला असेल. हा 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 असं असू शकतं. मामी हे बघ, तू आधी शांत हो. हे बघ, तू त्याला ओरडशील किंवा मग आई ओरडेल म्हणून त्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल. आणि तसंही माझ्या मोबाईलची बॅटरी लोच होती ना, तो बंद झाला असेल कदाचित. हे बघ, मी जाऊन बघून येतो. हा अगं रडू नकोस ना. ते गेलेत ना शोधायला त्याला, मग सापडेल डुग्गू. काही नाही होणार त्याला. जर तो सापडला तर खूप काही होऊ शकतं. म्हणजे खूप काही होऊ शकतं म्हणजे? म्हणजे अगं जर तो सापडला तर तुम्ही त्याला जाब विचारणार ना, आणि मग बंधू काका किंवा तुम्ही त्याला फटके पण द्याल. चारू, अगं आता डुग्गू सापडणं जास्त महत्वाचं आहे.
तुला शोधायला गेला होता ना तो? मग कुठे गेलाय तो? नुसता जीवाला घोर लागलाय माझ्या. डुग्गू. मंजू, मंजू बाहेर ये. मंजू. म्हणजे त्या दादा तुला हाक मारतात. दादा दादा आता चिडतील. घरात एवढी सगळी माणसं असताना कुणाकडे लक्ष नाही देता आलं तुम्हाला. रागावतील. अगं पण त्यांना काय करायचंय? त्यांचाही कोणीतरी लागतो. अरे यार, हा डुग्गू सापडला तरी वैताग, नाही सापडला तरी टेन्शन. जाऊ दे, आता हे बाहेर दादा काय म्हणतायत ते बघूया. दादा काय झालं मंजू? डुगू काय यार? तू घरात नाही आहे, सापडत नाही असं समजला माका. कोणी घरात काय ते का बोलला काय? तू ओरडलीस? अगं बोल ना. कधीपासून सापडत नाहीये तो? दादा डुग्गू सकाळपासून सापडत नाही, कुठे गेला माहित नाही. हे कांता भाऊजी, श्रीनू, निशी, याचा मोबाईल बिघडला असला तर बरंच आहे. का आता अशी ठोंब्यासारखी उभी काय आहेस? अजून काही फोडायचंय का तुला? हे एवढं ऐकवायची गरज नाही. या ह्याच्यापेक्षा भारीतला फोन घेऊन देईन तुला मी. का तू श्रीनो, डुगू बाळा, तू काहीतरी सांगत होतास ना? हा बोल. दादा, आईने मला सांगितलं की चारुताईला बोलव म्हणून, पण मी शोधलं ती कुठेच नव्हती. आणि मग मी निशिताईच्या घरी गेलो. तू इथे काय करतोयस? आमचं बोलणं रेकॉर्ड करतोयस का तू? हो, तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलंय. डुग्गू बघू ना, मला फोन दे. नाही मी नाही दाखवणार, मला फोन दे. डुग्गू कुठे लपू? इथे खाली जातो. हे मस्त आहे. इथे चारुताई मला शोधूच शकणार नाही. चारुताई बस आता मला शोधत. मी मला हवा तेवढा वेळ गेम खेळू शकतो आता. डुग्गू डुग्गू, चारुताई. अरे मंजू आत्या तुला बोलवते. डुग्गू लवकर बाहेर ये. गेली बाबा एकदाची चारुताई. तिला कळलंच नाही की मी इथे लपलोय. बरं झालं फोनचा आवाज मी बंद केला होता, तर पकडलो गेलो असतो ना. चारुताई, मी तुझ्यापेक्षा खूप स्मार्ट आहे. आता इथे मी मला हवा तेवढा वेळ गेम खेळू शकतो आणि कोणी मला ओरडणार पण नाही.
चारू खोटा बोलू नको हा. याआधी मंजूने तुका विचारलं त्यावेळी तिका तू काहीतरी भलतच सांगितलं. ए चारू तुझं खोटं बोलत असशील ना तर बरोबर नाही हा. खोटाच बोलता ती. डुग्गूला शोधायला आली ना तेव्हा काय काय बडबडत होती ती. बस करा म्हणताय ना. काय सगळं ते का विचारतास हा? ती मेघना ताईंकाच भेटायला गेली होती ना हा. कुणाचं तरी खून केल्यासारखे धारेवर कशाक धरतात का हा? हे बघा ही माझी सून हा. मी बघेन हिने काय करायचं आणि काय नाही करायचं आता कळला. हे बघ श्रीनू, मला तुझा फोन फोडायचा नव्हता. अरे हा डुग्गू स्वतः लपून बसला आणि आपल्याला सगळ्यांना इतकं टेन्शन दिलं म्हणून रागाच्या भरात माझ्या हातून मोबाईल फुटला. म्हणून इतक्या महागाची वस्तू तोडतलस. हा चुकलं माझं, फुटलं माझ्या हातून मोबाईल. पण मी तुला ह्याच्यापेक्षा महागडा मोबाईल आणून देईन, तेही उद्याच्या उद्या. ए तुझ्या श्रीमंतीचा माज मला दाखवू नकोस हा. आणि एक गोष्ट काय आहे तुझा हा? ती म्हणताय ना नवीन मोबाईल देईन म्हणून, घे ना गपचूप. उगीच बिचारीवर डापरू नकोस हा. हा आणि आता पुरे झाली हा ही चर्चा. सगळ्यांनी आपापल्या कामात जा. हा आणि आमच्या घरातला ना आम्ही कायता बघून घेऊ हा. बाहेरच्यांनी ह्यामध्ये ना खूप सुची काही एक गरज नाही हा. आई हे जरा अति होत आहे. चिनो थांब. ओवी निशी मंजू त्याका आता कोणी ओरडू नका. त्याका पहिला खायला घाल. अरे मग तिथून आवाज येत होता ना. मग ती चारू का आली होती इथे? म्हणजे असं काय बोलणं झालं तुमच्यात? काय नाही, सहजच आली होती. नेहमीच रडगाणं. ओवीबद्दल कटकट करत होती. पण त्यांच्या घरच्या गोष्टीत आपण काय बोलणार. मी तिला इतकंच समजवलं, कुणाचं प्रेम असं जबरदस्तीने मिळवता येत नाही. श्रीनूचं प्रेम नाहीये ना, मग तू बॅक आउट कर. पण तिने माझं काही एक ऐकलं नाही. मी ओवीला सोडणार नाही, श्रीनूला सुखाने राहू देणार नाही, असंच काहीतरी बडबड करत होती. का रे, काय झालं? त्यावरून काही प्रॉब्लेम झालाय का? नाही काहीच नाही, सहज सहज विचारलं. मला ती मुलगी ना नेहमी विचित्रच वाटते. कधी काय करेल ना याचा काही नेम नाही. निशी बेटा, तू त्या मुलीपासून प्लीज लांब राहा हा. अरे साहिल, अचानक अशी कशी त्यांनी मीटिंग डिक्लेअर केली? आम्ही तुम्हारी तब्येत ठीक नाहीये, आम्ही पण तिथे नाही आहोत. बर ठीक है. अच्छा नीरज, एक मिनट साहिल, मैं तुमसे बाद में बात करती हूँ. नीरज अब भी आया है, मैं उससे बात करती हूँ और तुम्हें बता देती हूँ, ठीक है? सॉरी नीरज, मी तुला असं अचानक बोलावलं. ऍक्च्युली आपल्याला मुंबईला लवकरात लवकर जायला हवं. इथे जास्त दिवस आपल्याला रेंगाळता येणार नाही. का काय झालं? ऑल गुड? अरे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सने जनरल बॉडी मीटिंग कॉल केली आहे, सो आपल्याला तिकडे लवकरात लवकर हजर राहावं लागेल. हो मग यू कॅन गो अहेड. माझं काय काम तिथे? बेटा तू पण मेंबर आहे, विसरलायस का?
आणि तुझी आत्या पण येणार आहे आणि आपण दोघं तिथे जाणार नाही तर ते बरं दिसणार नाही ना. सो प्लीज. ओके. इकडे राहून मला माझा हेतू पूर्ण करता येणार नाही आणि त्या चारूनी काल केलेली गडबड बघता इकडे राहण्याची रिस्क मी घेऊ शकत नाही. हे घे. श्रीनू, अरे हे खूप मस्त मॉडेल आहे, आत्ताच लॉन्च झालंय. अरे असा फोन या नांदिवलीत कोणाकडेच नसेल. घे ना. हे बघ चारू, मला पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. मी विकाऊ नाहीये. मी पैशाने नाही, प्रेमाने आपलासा होणारा माणूस आहे. त्यामुळे तुझे हे घाणेरडे प्रयत्न आहे ना, थांबव प्लीज. आणि माझं प्रेम मिळवण्याची तुझी कुवत नाहीये, कारण त्यासाठी ना मनाची श्रीमंती लागते जी तुझ्याकडे 1% सुद्धा नाहीये. बरं, तू म्हणत असशील तर मीही बघते. एक दिवस तू आपणहून माझ्याशी लग्न करायला तयार होशील. हे चॅलेंज आहे माझं. तुझं हे स्वप्न या जन्मात काय पुढच्या कुठल्याही जन्मात पूर्ण होणार नाही. हे माझं चॅलेंज आहे. तुझा मोबाईल नकोय मला. मी माझा मोबाईल कसाही रिपेअर करून घेईन आणि तुझं खोटं सगळ्यांसमोर आणेन. तू नीरजच्या आईकडे का गेली होतीस याचं आम्हाला पटेल असं स्पष्टीकरण अजूनही दिलं नाहीयेस. श्रीनू, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. आत्ता नाही आणि उद्या आपलं लग्न झालं तरी सुद्धा नाही. तू हसतेस कशाक? हा, अहो लाली आत्या, सगळ्यांना राहून राहून एकच प्रश्न पडलाय की मी मेघना आंटींकडे का गेले होते. अगो, माका पण हाच प्रश्न पडलेलो. हा, तू त्या मेघनाकडे कशाक गेली होतीस? हा, बघा लाली आत्या, तुम्ही माझ्या होणाऱ्या सासूबाई आहात म्हणून तुम्हाला मी खरं खरं सांगते. हा, ओवीचं काय करायचं ते विचारायला गेले होते. काय? हो, आणि त्यांचं सुद्धा हेच मत आहे. जोपर्यंत ओवी इकडनं जाणार नाही तोपर्यंत श्रीनू माझा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तिच्या वडिलांकडे तिला पाठवून द्या असं म्हणाल्या त्या. हेच बोलणं चालू असताना डुग्गूने शूट केलं की काय ह्याचीच मला भीती होती. अगो, पण ती मेघना त्या दीक्षितची सासू हा ना? हा, त्या उमाचा आणि तिचा सगळा बरा चाललेला हा. मग ती तुका असो सल्लो कशाक देत? हा, लाली आत्या, तुमचं बरोबर आहे, म्हणूनच मी त्यांना विचारलं. तर त्या म्हणाल्या की तुझ्या जागी जर ओवी माझ्याकडे सल्ला मागायला आली असती ना तर तिला सुद्धा मी हेच सांगितलं असतं की चारूला घराबाहेर काढून टाक. आणि म्हणाल्या मला काय, तुम्ही दोघी माझ्यासाठी सारख्याच. हा, बरा बरा, ठीक आहे. पण त्या मेघनाच्या ना जास्त नादाक लागू नकोस काय? हा, ती कोणाचीच नाही हा. तिचा काय सांगू घेणार नाही. बरा, आणि आता ह्याविषयी जर तुका कोणी काय विचारला ना तर सरळ माझ्याकडे बोट दाखव. कोणाक काय उत्तर द्यायचा ना तर मी बघतोय. हा, तू अजिबात घाबरा नको. हा. थँक्यू लाली आत्या. हा, हा. ही बाई मूर्खच आहे आणि मूर्खच राहणार. ताई, अहो निशी माहेर भाषण आहे. आपल्याकडून पहिल्यांदा ती सासरी जायला निघाली म्हणून फक्त निरोप घ्यायला आली होती. बाकी काय नाही लाली ती. अहो पण माहेराहून तिची ओटी भरायला नको का? असले समारंभ आधी पण झाले हत. हा, पण ही हैसून गेली काय गावातून? नाही ना? मंजू वहिनी, कोणाला विचारताय तुम्ही? माहेर वाशिण सासरी नांदते आणि कधीतरी ती माहेरी येते.
तेव्हा तिची सासरी जाताना ओटी भरतात. माहेरच्या घरात तंबू ठोकून असणाऱ्या बाईला हे सगळे रीतिरिवाज कसे माहीत असणार? मला निशी घे. कसं ना निशी, जेवढा हक्क लालीताईचा हा ना, तेवढाच हक्क या घरावर तुझो पण. जावई बापू, जा काय झाला तर चुकीचा झाला, माफ कर. बंधू काका तुम्ही मोठे आहात, तुम्ही प्लीज हात जोडू नका प्लीज. हा, कुणाच्या तरी चुकीच्या वागण्यामुळे तुमचं अपमान झालेलो, त्याचं प्रायचित्त म्हणून मी माफी मागते. आणि हा निशी, तू या घरात कधीही येऊ शकतेस. या घर तुझंच आहे. ए बंधू, उगाच कुणा काशा लावू नकोस. हा, या घर माझा, हा माझा. इथे कोणाक पण मी घरात घेणार नाही, कळलं काय? लालीताई, तुम्ही सगळे घरात असतास, आम्ही बाहेर जातो, त्याच्यामुळे त्याची झळ काय आहे ना, ती आमची आमकाच माहीत. त्याची जाणीव तुमका होणार नाही. आणि हो, यापुढे आता या घरात कोणाचाही अपमान होता कामा नये, कळला मग? निशी बाळा, चारू, फोन दे. काय रे, तुला त्या ओबीने दिलेला हा फालतू सेकंड हँड फोन चालला आणि मी तुला एवढा महागातला फोन देत होते, त्याला तू नको म्हणालास. काय माझ्यावर पाळत ठेवून होतीस काय ग? जाऊ दे, मला त्याचा काही फरक पडत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे माझ्या खोलीत तू यायचं नाही. निघ आणि फोन दे. हा फोन ना मी आधी फोडणार आहे. चारू, फोन दे. चारू, 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 फोन सोड. फोन. मी फोडणार आहे तो. चारू, ओवीसाठी तू माझ्यावर हात उगारलास, याचे परिणाम चांगले नाही होणार शिनू. तुझं नशीब चांगलं आहे की दादा मामा आणि उमाईने जे माझ्यावर संस्कार केलेत ना, त्याच्यामुळे मी आवरलं स्वतःला. तरी हात उगारलास ना, आता तुला याची शिक्षा मिळणारच. तू यासाठी आयुष्यभर पस्तावशील. बाई, तू जा ना इथून. मला तुझ्याशी वाद घालायला वेळ नाहीये, माझ्याकडे बरीच काम आहे.
तू मला इथून बाहेर काढ किंवा मला या घरातून बाहेर काढ, मला फरक नाही पडत. कारण शेवटी तुझं आणि माझंच लग्न होणार. श्रीनू, मी तुझ्यावर लहानपणापासून प्रेम केलं. माझ्या प्रेमावर मी कोणालाही डल्ला मारू देणार नाही. पुन्हा जर त्या ओवीच्या जवळपास जरी फिरकलास ना तर मी जीव घेईन, सांगून ठेवते. काय नशिबात आहे माझ्या, काय माहित. एकीकडे आई, दुसरीकडे ही बॅग. वैताग आणलाय नुसता. काय ग, कोणाशी बोलत होतीस? कोणीच नाही मंजुत्या. फोन दे. मंजुत्या कोण नाहीये. चारू, फोन दे. अगं हे काय पनवती? काय कसं नाव आहे हे? मैत्रीण आहे. मैत्रीण? हो, आमच्यात असं चालतं. मी तिचं नाव पनवती सेव्ह केलंय आणि तिने हडळ. हो का? बघते ना, मी फोन करून बघते. हां, कर कर फोन कर. करतेच आहे.